बुलढाणा लोकसभा परिवर्तन सभेनिमित्त संग्रामपूर येथे महिला मेळावा संपन्न. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून महिलांच्या विकासाचा संकल्प. वन मिशन महिला मेळाव्याला महिलांचा मोठा प्रतिसाद. मेळाव्याला संबोधित करताना महिलांना आले घवेरून. उत्कृष्ट नियोजन आणि विकासात्मक दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामपूर शहरातून निघालेली परिवर्तन रथयात्रा 22 फेब्रुवारीपासून संग्रामपूर तालुक्याच्या विकासाचा घोष आणि परिवर्तनाचा जागर करणार आहे. या 4 दिवसात तब्बल 70 गावांमध्ये ही परिवर्तन रथयात्रा पोहोचत आहे. जनतेशी संवाद साधून संदीपदादा शेळके या आदिवासी भागातील महिलांच्या समस्या जाणून घेत असताना त्यांच्या समस्येबद्दल बोलत असताना कित्येक महिलांच्या भावना ह्या भारावून व गहिवरून आल्याचे चित्र संग्रामपूर येथील महिला मेळाव्यात दिसून आले आहेत. संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी सर्वात आधी संदीपदादा शेळके पूरग्रस्त गावात पोहोचले होते. त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत व इतर साहित्य सुद्धा वाटप केले होते. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहोचण्याचा संदीपदादा शेळके यांचा निर्धार असून आगामी लोकसभेच्या निवडणूक निमित्ताने त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. 29 भाषणं सतत 29 भाषणं करणारा ऐश्वर्य संपन्न माणूस आहे. ऐश्वर्य संपन्न सगळं त्याच्या पायाशी म्हणून गेलं सर्व सुरू. पण आज हा माणूस 26-27 तास आपल्या 18 तास दिवसातले 24 तासातले 18 तास तुमच्या घराने धावते. मला ते एक आश्चर्य वाटते की जो किती 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 कार्यक्रम घेतो आपल्या भाषण एका दिवशी 29 भाषणं सतत 29 भाषणं करणारा